Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 subject English lower level. Dear students, in this activity we shall discuss the difference between idiomatic expressions and quotations. अर्थात वाक्यप्रचाराच्या अर्थाने जे एक्सप्रेशन्स असतात किंवा कोटेशन असतो जे एखाद्या ग्रेट पर्सनॅलिटीने बोललेली वाक्य याच्यामधला फरक काय असतो अँड हाऊ टू यूज देम इन अ सेंटेन्स आणि त्यांचा यूज वाक्यामध्ये रायटिंग्समध्ये कशा प्रकारे केला जातो या सर्व गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन नंबर 34. या ॲक्टिव्हिटीला आपण नंबर 34 असं नाव दिलेलं आहे. लर्निंग आउटकम आता सांगितल्याप्रमाणे लर्निंग आउटकम काय असणार आहे म्हणजे विद्यार्थ्यामध्ये कोणते कौशल्य विकसित होणार आहेत आणि ते म्हणजे हाऊ टू यूज कोटेशन्स, इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स एटसेट्रा ॲप्रोप्रिएटली इन रायटिंग. म्हणजे लिखाणामध्ये रायटिंगमध्ये या म्हणी इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणजे वाक्यप्रचार आणि वेगवेगळे कोटेशन्स कशा प्रकारे यूज करू शकतो एक इफेक्टिव्ह रायटिंग होण्यासाठी हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स गो. नाव हिअर ॲज युजल सम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन फॉर teachers and student. First of all, let's say the instructions for teachers. Number 1, understand the difference between quotation and idiomatic expressions. अगोदर शिक्षकांनी इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आणि कोटेशन्समधला फरक समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट, यूज कोटेशन्स, इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स एटसेट्रा ॲप्रोप्रिएटली टू मेक द लँग्वेज मोर इफेक्टिव्हली. आपली भाषा इंग्लिश भाषा अधिक इफेक्टिव्हली प्रभावीपणे होण्यासाठी ह्या इडियोमॅटिक एक्सप्रेशन्सचा आणि कोटेशन्सचा कशा प्रकारे यूज करायचा असतो ते समजून घ्यायचं आहे. नाव लेट्स द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. सम एक्झाम्पल्स ऑफ कोटेशन्स अँड इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आर गिवन बिलो. विद्यार्थ्यांसाठी काही एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि कोटेशन पण दिलेले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक बघायचे आहेत, अर्थ समजावून घ्यायचा आहे. देन रीड देम केअरफुली अँड क्लासिफाय अकॉर्डिंगली. आणि त्याचे काळजीपूर्वक रीड करा, ते क्लासिफाय करा. म्हणजे सर्व मिक्स दिलेले आहेत, काही त्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स पण आहेत म्हणजे इडियम्स पण आहेत, वाक्यप्रचार पण आहे आणि काही कोटेशन्स आहेत. मग ते तुम्ही कोटेशन वेगळे आणि इडियम्स वेगळे म्हणजे वाक्यप्रचार वेगळे असे करायचे. सो या ॲक्टिव्हिटीज मुलांनी करायच्या. चला तर आपण डायरेक्टली ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी. नाव लेट्स याच्यामध्ये काही एक्सप्रेशन्स आणि कोटेशन्स म्हणजे इडियम्स आणि कोटेशन्स म्हणी आणि वाक्यप्रचार आणि एखाद्या ग्रेट पर्सनॅलिटीची वाक्य एकत्रित दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. जसं आपण टिळकांचं हे वाक्य प्रसिद्ध आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या प्रकारे. आता हे कोटेशन आहे की इडियम्स आहे, तुम्ही ओळखलेलंच असेल. वन मोर, नी जर्क रिॲक्शन, डेअर डेव्हिल, गो गेटर, ओनली 2 थिंग्स आर इनफायनाईट, द युनिवर्स अँड स्टुपिडिटी. आता हे याच्यामधले कोटेशन वेगळे करायचे आहेत आणि इडियम्स वेगळे करायचे. कोटेशन आणि इडियम्स एक्सप्रेशन. तर याचा आन्सर इथे दिलेला आहे बघा. कोटेशन काय काय याच्यामधले, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. दिस quotation is given by Lokmanya Tilak. And one more quotation is there, the universe and stupidity by Einstein. There are 2 quotations. याच्यामध्ये idioms कोणकोणते आहेत? Knee jerk reaction, daredevil, go getter, only 2 things are infinite. So these are the idioms. Okay. Now let's see the activity. आता quotation म्हणजे काय आणि idioms म्हणजे काय हे सविस्तर आपण त्याची डेफिनेशन बघूया. Definition of quotation. A quotation is an impactful statement of any great person. कोणत्याही एका महान व्यक्तीने ते एक प्रभाव टाकण्यासाठी बोललेलं वाक्य असतं. मेड ॲट अ स्पेसिफिक सिच्युएशन, एखाद्या विशिष्ट प्रसंगानुसार. बीइंग प्रेज्ड अँड यूज्ड बाय मेनी ऑल टाइम्स, आणि ते बोललेलं वाक्य ऑल टाईम बऱ्याच लोकांकडून त्याची प्रशंसा होती आणि ते इतर लोक त्याचा यूज करीत असतात. यालाच कोटेशन म्हणून नंतर मान्यता मिळते. फॉर एक्झाम्पल,
जॉन केट्स सेज, जॉन केट्स असं बोलतात, ब्युटी इज द ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. हे जॉन कोटचं कोटेशन आहे. ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज, हे काय बोलतात, वेअर वेल्थ इज ॲक्युम्युलेट्स मेन डिके. ज्या ठिकाणी संपत्ती गोळा करायला सुरुवात होते तिथे मानवता कमी कमी होत जाते, म्हणजे लयास जायला लागते या अर्थाने. इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स काय असतात? इट इज अ फ्रेज ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स. इडियोमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे अशी एक फ्रेज, म्हणजे एखादा वाक्यप्रचार असतो किंवा शब्दसमूह असतो, विच हॅज अ डिफरंट मिनिंग दॅन ॲक्च्युअल वर्ड्स यूज. त्या ॲक्च्युअल वर्ड्सचा जो अर्थ निघतो त्याच्यापेक्षा त्याचा अर्थ वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, कूल ॲज ए कुकुंबर ही फ्रेज आहे. त्याचा अर्थ काय आहे? काम इन डिफिकल्ट ऑर फ्रस्ट्रेशन. म्हणजे अडचणीच्या वेळी जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही शांत राहणे. कूल ॲज कुकुंबर. देन डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. पुस्तकाचं कवर बघून त्या पुस्तक बुकमध्ये काय आहे त्याचा अंदाज काढू नका. आता याचा खरा अर्थ काय आहे? डोंट जज एनिथिंग बाय इट्स ॲपिरन्स. म्हणजे वरवर दिसण्यावरून कुठल्याही गोष्टीचा अंदाज किंवा अर्थ काढू नका. सो एक हे इडियम्स आणि त्याचा ॲक्च्युअल मिनिंग समटाईम्स वेगळा असतो. लेट्स सी द वन मोर कोटेशन बघूया आपण इथे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, इट इज बाय विल्यम शेक्सपियर्स कोटेशन आहे. एलिमेंटरी माय डिअर वॅटसन, शेरलॉक होम्स. I think therefore I am. This quotation is given by Rene Descartes. Life is like a riding a bicycle. To keep your balance, you must keep moving. Albert Einstein. Then keep calm and carry on. Winston Churchill. Then life would be tragic if it weren't funny. Stephen Hawking. या ग्रेट पर्सनॅलिटीचे हे दिलेले कोटेशन्स. ओके, नाव लेट्स सी सम ऑफ द इडियम्स. आता काय आपण इथे इडियम्स बघूया, वाक्यप्रचार बघूया, त्यांचा मिनिंग आणि त्यांची सेंटेन्समध्ये यूज केलं. फॉर एक्झाम्पल वन, सी आय टू आय. सी आय टू आय मीन्स दिस मीन्स ॲग्री विथ समवन. एखाद्याशी आपण एखाद्या गोष्टीबद्दल ॲग्रीमेंट करणे म्हणजे सहमत होणे. फॉर एक्झाम्पल, दे फायनली सॉ आय टू आय ऑन द बिझनेस डील. बिझनेस डीलमध्ये ते शेवटी आय टू आय झाले म्हणजे सहमत झाले. नेक्स्ट इडियम, अ पीस ऑफ केक. अ पीस ऑफ केक म्हणजे केकचा तुकडा असा अर्थ नाही होतो, तर मिनिंग काय? समथिंग इज व्हेरी इझी. एखादी गोष्ट खूप सोपी होणे किंवा सोपी असणे. बघा, वर्ड टू वर्ड मिनिंग नाही आहे. आपण एक्झाम्पलमध्ये यूज केलेलं आहे सेंटेन्समध्ये, द इंग्लिश टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक. आजची इंग्लिशची टेस्ट पीस ऑफ केक होती, म्हणजेच काय? खूप सोपी होती. नेक्स्ट इडियम, वेन पिग्स फ्लाय. जेव्हा पिग्स फ्लाय करतो, पिग्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? याचा मिनिंग काय? समथिंग दॅट विल नेवर हॅपन, की अशी गोष्ट कधीच घडणार नसते इन फ्युचरमध्ये. फॉर एक्झाम्पल, फ्युअल दिस डेज कॉस्ट अँड आर्म. हां, नेक्स्ट इथे सेंटेन्स बघा, वेन पिग्स फ्लाय शी विल टायडी अप हर रूम. ओके, नेक्स्ट कोटेशन, टू कॉस्ट अँड आर्म अँड लेग. टू कॉस्ट अँड आर्म अँड लेग म्हणजेच काय? समथिंग इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एखादी गोष्ट खूप महाग असणे. फॉर एक्झाम्पल, फ्युल दिस डेज. आजकालच्या काळामध्ये जे इंधनाचे दर आहेत, कॉस्ट अँड आर्म अँड लेग्स म्हणजे ते खूप कॉस्टली होत चाललेले आहेत. अँड लास्ट कोटेशन, लास्ट इडियम, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग मीन्स टू ॲक्सिडेंटली रिव्हील अ सिक्रेट. चुकून एखादं सिक्रेट ओपन होणे. मीन्स सेंटेन्स बघा, आय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग अबाउट देअर वेडिंग प्लॅन्स. So friends, now we have learned the difference between idiomatic expressions and quotations, and I hope you might have liked this video. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day, take care, thank you very much.